प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत आतापर्यंत 51.50 करोड पेक्षा अधिक बचत खाते उघडले गेले आहेत। या व्हिडिओमध्ये जनधन योजना बचत खात्याचे काही महत्त्वपूर्ण फायदे आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे। चला लगेच आता व्हिडिओला सुरू करूयात। प्रधानमंत्री जनधन बचत खाते देशातील प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती उघडू शकतो। खाते उघडण्यासाठी आधार कार्डची आवश्यकता असेल। आधार कार्ड नसल्यास सरकारमान्य ओळखपत्राने खाते उघडता येते। जनधन बचत खात्यामध्ये कमीत कमी रक्कम शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नाही, कारण की हे झिरो बॅलन्स अकाउंट आहे। झिरो बॅलन्स अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स मेंटेन करण्याची आवश्यकता नसते। जनधन बचत खात्यामध्ये जमा रकमेवरती व्याज सुद्धा मिळते। प्रधानमंत्री जनधन बचत खातेधारकाला रुपे डेबिट कार्ड सुद्धा दिले जाते। या रुपे डेबिट कार्डने आपण एटीएम मध्ये कॅश डिपॉझिट किंवा कॅश विड्रॉल करू शकतो। तसंच काय आपल्याला ऑनलाईन व्यवहार करायचे असतील या कार्डने, तर ते व्यवहार सुद्धा आपल्याला काय लिमिटेड काही मर्यादा असतात, त्या मर्यादेमध्ये आपण ऑनलाईन व्यवहार सुद्धा करू शकतो। जनधन बचत खातेधारकाला जे मिळालेले रुपे डेबिट कार्ड आहे त्यामध्ये 2 लाख रुपयापर्यंत अपघाती विमा संरक्षण सुद्धा मिळते। जनधन बचत खातेधारकाला 10,000 रुपयापर्यंत ओडी सुविधा सुद्धा दिली जाते। ओडी म्हणजेच ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी। ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी बद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे, तो तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता। जनधन बचत खाते डीबीटी घेण्यासाठी सुद्धा पात्र असेल। डीबीटी म्हणजे काय, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। काही सरकारी योजनांचा लाभ लाभार्थ्याला डायरेक्ट बँक खात्यामध्ये दिला जातो, त्यासाठी सुद्धा हे खाते वापरता येईल। जनधन बचत खात्यातून विमा योजनांचा सुद्धा लाभ घेता येतो, जसं प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, या दोन्ही योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता। प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी 436 रुपये प्रीमियम भरावं लागतं। तसंच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी 20 रुपयाचं प्रीमियम भरावं लागतं। या दोन्ही योजनांमध्ये 2 लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण मिळते। या दोन्ही योजनांबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता। प्रधानमंत्री जनधन खात्यामधून पेन्शन योजनेचा सुद्धा लाभ घेता येतो। अटल पेन्शन योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो। काही प्रीमियम भरून आपण 60 वर्षानंतर प्रत्येक महिन्याला 1000 रुपये किंवा 5000 रुपये पेन्शन मिळू शकतो। जनधन बचत खात्याचे काही इतर सुद्धा फायदे आहेत, जसं नेट बँकिंगची सुद्धा सुविधा दिली जाते, मोबाईल बँकिंगची सुद्धा सुविधा दिली जाते, तसंच देशातील कुठल्याही बँकेत आपण मनी ट्रान्सफर सुद्धा करू शकतो। तर या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री जनधन बचत योजना खात्याचे काही महत्त्वपूर्ण फायदे पाहिले। ही माहिती कशी वाटली तर कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा। चला तर भेटूया आपण पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।